नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असते मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या अंतर्गत सुरक्षा रक्षक सेवा घेण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. एकूण इथं 6 जिल्ह्यांकरता वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, जसं की नाशिक, गडचिरोली, अजून ETC अजून असणार आहे. तर मी संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो. आणि खूप साऱ्या इथं चांगल्या प्रमाणामध्ये वॅकन्सी इथं असणार आहे सुरक्षा रक्षक सेवांची. तर तुम्हाला शेवटपर्यंत माहिती देणार कसं अप्लाय करायचं आहे, पगार किती असणार आहे, सॅलरी काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे. ओके. तर संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची आणि आपल्याला लगेच अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram ID, Facebook ID इथं आपल्याला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, जी वॅकन्सी असणार आहे विभागाच्या अधिपत्याखाली 6 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संकलित रुग्णालय सुरक्षा रक्षक सेवा घेण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासनाकडून 1 एप्रिल 2025 ला जी-आर आलेला आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये मित्रांनो शासनाचा निर्णय दिलेला आहे, प्रस्तावना वगैरे याच्यात काही नाही. ओके. तर जिथं आपण बघू आता शॉर्टकटमध्ये शासनाचा निर्णय काय. तर संचालन अधीनस्थखालील 6 संस्थेतून सुरक्षा रक्षकांची सेवा विविध अधिकारी कर्मचारी शासकीय सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करून घेण्यास व त्याकरिता येणाऱ्या संस्थानिहाय वार्षिक खर्चास मान्यता देण्यास प्रस्ताव संदर्भाधीन 4 ते 9च्या पत्रामध्ये सादर केला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात सुरक्षा व्यवस्था नसल्यास मौल्यवान साहित्य चोरीला जाणे, विद्यार्थ्यांची सुरक्षा, रॅगिंगचे प्रकार घडण्याची शक्यता नकारता येत नाही. सदर बाबी विचारता घेता त्याच्यामध्ये मित्रांनो दिलेलं आहे. संस्थेमध्ये प्रवेशित विद्यार्थिनी तसेच संस्थेमधील यंत्रसामुग्री, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अन्य शासकीय कर्मचारी व रुग्णालयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संचालय अधीनस्थ 6 संस्थेत सुरक्षा रक्षकांची सेवा विविध अधिकारी कर्मचारी त्याच्यानंतर शासकीय सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करून घेण्यास व त्याकरिता येणाऱ्या संस्थांमधील वार्षिक खर्चास मान्यता देण्यात येत आहे. तसेच आता मित्रांनो इथं दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळ यांच्याकडे 1 महिन्याचे अनामत रक्कम व 3 महिन्याची सुरक्षा ठेव जमा करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. का आता इथं बघूया आपण कोणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. अनुक्रमांक दिलेल्या संस्थेचे नाव, कोणत्या संस्थेकडून भरली जाणार आहे, पदनाम, त्याच्यानंतर आपल्याला आवश्यक पदसंख्या, त्याच्यानंतर इथं पगार किती असणार आहे महिन्याला, मासिक पगार व वार्षिक खर्च किती असणार आहे. ओके. त्यांना एका पदावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गडचिरोलीसाठी इथे वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये जे मित्रांनो असणार आहे आता सॉरी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळातर्फे भरली जाणार आहे भरती. याच्यामध्ये येणार आहे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी यांच्यासाठी एक पद असणार आहे. यांना पगार पण बघू शकता 55,000 रुपये महिना असणार आहे मित्रांनो. आणि त्याचा वार्षिक खर्च किती असणार ते पण दिलेलं आहे. सुरक्षा पर्यवेक्षकसाठी ते वॅकन्सी असणार आहे, 3 वॅकन्सी असणार आहे. यांना पगार असेल 34,000 रुपये, त्यांना वार्षिक खर्च तो दिलेला आहे. ओके. महिन्याला 34,000 रुपये असणार आहे. शस्त्रधारी सुरक्षा रक्षकासाठी 4 वॅकन्सी, त्यांना इथं 31,000 रुपये महिना असणार आहे मित्रांनो. वर्षाला इथं खर्च दिलेला आहे. आणि सुरक्षा रक्षकासाठी 110 वॅकन्सी, सगळ्यात जास्त वॅकन्सी, पगार पण चांगल्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. 28,000 रुपये प्रति महिना असणार आहे. त्यांना वार्षिक खर्च दिलेला आहे. एकूण इथं तिघी पदांना मिळून 118 वॅकन्सी असणार आहे. आणि GST सह त्यांना वार्षिक खर्च तो दिलेला आहे मित्रांनो गडचिरोलीसाठी. ओके. तुम्ही बघू शकता. 2 नंबरचे जे असणार आहे आता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाईसाठी इथे वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळातर्फे भरती भरली जाणार आहे. याच्यात वॅकन्सी असणार फक्त 75 पदांसाठी सुरक्षा रक्षक पदाची वॅकन्सी असणार. एका जणाला पगार असणार महिन्याला 28,000 रुपये प्रति महिना. एकूण 75 वॅकन्सी आणि वार्षिक खर्च तुम्ही बघू शकता GST सह दिलेला आहे. 3 नंबरचे जे पद असणार आहे आता याच्यामध्ये संस्था डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड करता. याच्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मेस्कोतर्फे भरली जाणार आहे. सुरक्षा पर्यवेक्षकासाठी 3 वॅकन्सी असतात. त्यांना पगार असणार 49,908 रुपये मित्रांनो. ओके. यांना वार्षिक खर्च दिलेला आहे. सुरक्षा रक्षकासाठी वॅकन्सी असणार 94 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे. त्यांना पगार असणार मित्रांनो 30,718. ओके. त्याचं टोटल इथे 97 वॅकन्सी दोन्ही पदांना मिळून वार्षिक खर्च त्यांना GST सह दिलेला आहे मित्रांनो. ओके. 4 नंबरचे जे पद असणार आहे मित्रांनो तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी. मित्रांनो याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळातर्फे भरली जाणार आहे. याच्यामध्ये वरिष्ठ सुरक्षा अधिकारी याच्यासाठी एक वॅकन्सी 55,000 रुपये प्रति महिना वार्षिक खर्च दिलेला आहे.
त्यानंतर सुरक्षा पर्यवेक्षणासाठी 3 वॅकन्सी आणि 34,000 रुपये प्रति महिना असणार आहे. वर्षाचा खर्च तुम्ही बघू शकता. शस्त्रधारी सुरक्षा रक्षकासाठी 8 वॅकन्सी असणार, त्यांना 31,000 रुपये प्रति महिना एवढा पगार असणार आहे. आणि सुरक्षा रक्षकासाठी 71 वॅकन्सी त्यांना प्रति महिना 28,000 रुपये महिना असणार आहे. ओके, टोटल इथं वॅकन्सी बघू शकता. 40 पदांना मिळून 83 पदांसाठी वॅकन्सी. एकूण इथं त्यांचा वार्षिक खर्च दिलेला आहे मित्रांनो. ओके, आता मित्रांनो 5 नंबरचे जे पद असणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिकसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळातर्फे असणारी ही पण भरती. सुरक्षा पर्यवेक्षणासाठी 3 वॅकन्सी 34,000 रुपये महिना असणार आहे. शस्त्रधारी सुरक्षा रक्षकसाठी 2 वॅकन्सी ते 31,000 रुपये महिना असणार आहे. सुरक्षा रक्षक साठी वॅकन्सी असणार 39 वॅकन्सी तर 28,000 रुपये महिना असणार. टोटल इथे 44 वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. इथे जीएसटी सौदी बघू शकता किती खर्च येणार त्यांना वार्षिक. ओके, आता 6 नंबरचं आरोग्य पथक पालघर जिल्हा पालघरसाठी वॅकन्सी. याच्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक यांच्याकडून भरली जाणार आहे. हेडगार्डसाठी 2 वॅकन्सी 29,000 रुपये महिना असणार आहे. सुरक्षेसाठी 15 वॅकन्सी ते 28,000 रुपये महिना असणार आहे. एकूण 17 वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. जीएसटी सरकारनं वार्षिक खर्च दिलेला आहे मित्रांनो. ओके, आता मित्रांनो टिप अतिरिक्त सुरक्षा रक्षक इथे दिलेला आहे. उक्त विवरण पत्रामधील अनुक्रमांक 4 येथे नमूद नाशिक येथील जिल्हा सामान्य रुग्णासोबतच्या सामाज्य करार होऊन हस्तांतरण विभागाकडे झालेल्या नंतर सदर सुरक्षा रक्षक उपलब्ध करून घेण्यात यावे. सदर इथे शासन निर्णय वित्त विभागाच्या 17/4/2015 वित्तीय अधिकार नियम भाग पहिला उपविभाग क्रमांक 11 प्रशासनिक विभागास असलेल्या वित्तीय अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे. आता सदर सुरक्षा सेवा उपलब्ध करून घेण्यात येणारा खर्च गटांतील सेवा उद्दिष्टांतर्गत उपलब्ध अर्थसंकल्पने निधीमधून भागण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके, तशा प्रकारचा GR आहे मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला असणार. तर तुमची शंका असेल अप्लाय कसं करायचं, तर आपल्याला अप्लाय करण्यासाठी काय करायचं मित्रांनो, याची अप्लाय करायची नोटिफिकेशन आलेली नाही अजून, लेटेस्ट GR असणार आहे. त्यामुळे तर आपल्याला झेडपीची जी वेबसाईट असते मित्रांनो, जसं झेडपी गडचिरोली झाली, झेडपी अंबजगाई, नाशिक, पालघर, आपल्या झेडपीची वेबसाईट असते मित्रांनो. नांदेडची झाली, त्यानंतर आपल्याला नाशिक झाली, पालघर झाली, अशा वेबसाईटवर झेडपीची वेबसाईट आपल्याला वेबसाईट आपल्याला सर्च करायची आपल्या मोबाईलवर नाही तर कॉम्प्युटरवर. तिथून आपल्याला इथं नोटिफिकेशन तिच्यावरच बघायला मिळेल मित्रांनो, जिल्ह्यामार्फत. ओके, प्रत्येक जिल्ह्यासाठी तिथं याची अपडेट वगैरे येईल मित्रांनो. याची अपडेट वगैरे आलेली नाही अजून, मी चेक केलेली आहे. तरी कोणाला अप्लाय करायमध्ये चेक करायचं असेल तुम्ही चेक करू शकता. आणि त्याची काही नोटिफिकेशन आलेली असेल तर मी स्वतः त्याची व्हिडिओ पण बनवणार लवकरात लवकर. ओके, तर तुम्हाला आता काही शंका वगैरे असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओ आवडला लाईक करा. आणि तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं वगैरे असेल तर टेलिग्रामच्या व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता. आणि इंस्टाग्राम ID फेसबुक IDला पण फॉलो करा, तिथं पण तुम्ही मला मेसेज करू शकता मित्रांनो. त्यांची 4 इंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि माझ्याशी बोलण्यासाठी व PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनलवर डाउनलोड करून घ्यायची. ओके, आणि मला कधी तुम्ही मेसेज करू शकता टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला. आणि तुम्हाला व्हिडिओ हा नक्की आवडला असेल तर लाईक करायचे, जास्त असतं मित्रांवरनं शेअर करायचं, डॉकमध्ये कमेंट करायचे आपले डाऊट रिलेटेड. ओके, आणि आपण चॅनल पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑफरसाठी मी घेऊनच असतो आपल्या चॅनल. असे जॉब रिलेटेड अपडेटसाठी भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.